हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचा जो कट ऑफ आहे, अंतिम कट ऑफ आहे, तो मित्रांनो कितीपर्यंत लागू शकतो याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, जिल्हा न्यायालय भरती 2024 शिपाई लिपिक हे जे काही पद आहेत हमाला सुद्धा याबद्दल महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ होणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिली जी तुमची प्रोसेस कशा प्रकारे चालू आहे या भरतीचे हे समजून घ्या। तर बघा, फर्स्ट रिस्पॉन्स शीट मित्रांनो तुमची आलेली आहे। फर्स्ट रिस्पॉन्स शीट सर्व विद्यार्थ्यांनी चेक केलेले आहे। विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली समजलेले आहे की आपले किती प्रश्न बरोबर आलेले आहेत, आपल्याला एकूण किती गुण, आपले कोणते गुण वाढू शकतात कोणत्या प्रश्नामध्ये याविषयी सुद्धा संपूर्ण त्यांना माहिती मिळालेली आहे। आता सेकंड जी स्टेप होती बघा, ती बघा 2 मार्च ते 4 मार्च पर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे होते। आता तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना काही प्रश्नांवरती डाऊट होते त्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शनची प्रोसेस सुद्धा कंप्लीट केलेली आहे। आता मित्रांनो ती लिंक बंद झाली आहे, कारण की ती लिंक 4 मार्च पर्यंतच व्हॅलिड होती। ठीक आहे, आता बघा अंतिम रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन 15 ते 20 मार्च पर्यंत होण्याची शक्यता आहे मित्रांनो। त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये खूप कमी मार्क मिळाले। तर मार्क किती मिळाले बघा, विद्यार्थ्यांना सरासरी 12, 14, 16, 18 याच प्रकारे मार्क मिळाले। 15 ते 20 या रेंज सर्वांना मार्क आहेत मित्रांनो। जवळपास जास्त करून विद्यार्थ्यांना हे 15 ते 20 यामध्ये मार्क मिळालेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वांनाच कमी मार्क असल्यामुळे कट ऑफ या ठिकाणी खूप खाली येण्याची शक्यता आहे मित्रांनो। लिपिक परीक्षेत विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क आहेत, हे लक्षामध्ये घ्या। ज्यांनी लिपिक परीक्षा दिलेली आहे आणि लिपिकसाठी फॉर्म भरलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी समजून घ्या, लिपिक परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्क खूप कमी पडले आहेत। 18 ते 22 या रेंज मध्ये विद्यार्थ्यांना मार्क आहेत। ठीक आहे, त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचे जे सिलेक्शन प्रोसेस होणार आहेत, एकूण जागा किती, त्यानंतर किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करणार, हा मुद्दा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। तर तो मुद्दा समजून घ्या, ही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे। एका 7 या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायची असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे। कॅटेगरीनुसार कट ऑफ खूप कमी लागण्याची शक्यता आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो तुम्ही कट ऑफचं जास्त टेन्शन घेऊ नका। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमची जी नॉर्मलायझेशनची यादी आहे ती तुम्हाला कधीपर्यंत पाहायला मिळू शकते। तर बघा मित्रांनो, या सेकंड नॉर्मलायझेशन म्हणजे आफ्टर ऑब्जेक्शन, तर यासाठी कमीत कमी 10 ते 12 किंवा 10 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो। त्यामुळे सरासरी एक अंदाजे डेट सांगायचं झालं तर मित्रांनो 15 मार्च ते 20 मार्च या कालावधीमध्ये मित्रांनो तुमची सेकंड आन्सर की तुम्हाला पाहायला मिळू शकते। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।